मेसेज आला असेल त्याला क्लिक करून घेता. स्टार्ट करू बघा. सुरुवातीला सर्वांना नमस्कार. दिवस आपला 348वा आणि आपण लवकरच 365व्या दिवसाकडे आपली वाटचाल आहे. फार कमी वेळामध्ये आपण 365 दिवसाकडे जाणार आहोत. बाकी कुठं दिसतोय 2 म्हणून हा 365व्या दिवसाकडे आपण पोहोचतोय. फार कमी दिवस आहेत शिल्लक आपल्याकडे आता, म्हणजे वर्षपूर्तीला. आणि सगळीकडे ऑनलाईनची धामधूम सगळ्या शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांमध्ये आता झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता खूप काही मिळणार आहे. जे मिळेल ते आता तुमच्यासाठी पुष्कळ आहे. आता तुम्हाला जे कालपासून परवापासून सुरू झालेला जो कॅलिग्राफीचा कोर्स आहे त्याच्यामध्ये पेन, कट निब पेन तसं पाहिलं असेल 12 नंबरच्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी मी सूचना टाकलेली आहे. मी विद्यार्थी म्हणून जॉईन झालेला आहे. आणि नंतर सरांना रात्री गजेंद्र सरांशी, नितीन अंतरकर सरांशी त्यांना मेसेज सुद्धा टाकले आणि त्यांचे बराच वेळ मग आमचे त्या ठिकाणी बोलचाल चालू होती, संदेश त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी एक सूचना दिली होती की ती पेन आपण जर नवीन घेतली असेल तर ती पेन सुरुवातीला चालत नाही. कारण हा प्रयोग, कारण ही जी पद्धत आहे या पेनची म्हणजे फार जुनी. ज्यावेळेस मी पहिल्यांदा नांदेडला कॉलेजला गेलो 11वीला, म्हणजेच 1990ला, तेव्हापासून मी त्या कट पेनचा वापर करतो. मला तेव्हापासून ती आवड आहे. त्याच्या अगोदरही तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगतो, नंतर आपण घेऊयात एक तासिका त्याच्याबद्दल. सर आलेले आहेत, मी सरांचा वेळ जास्त घेत नाही, तर नंतर आपण एक तासिका याबद्दल घेऊयात. तुम्ही काहीही खर्च न करता कट पेनचा वापर करून कसा वापर करू शकता आणि तुम्ही कसं लिहू शकता, काहीच खर्च करायची गरज नाही तुम्हाला. अगदी फ्री मध्ये तुम्ही कसं कराल ते तुम्हाला मी नंतर सांगेल. सर आलेले आहेत. सर वेलकम. तिथं ते टाकल्यानं कोणतं दाबायचं बटन? तिथं फक्त रिनेम करायचं होतं. रिनेम केलं की ओके म्हणते त्यानं. बरं. जरी नाही जमलं तर तुला पुन्हा आणखी तुला एक छोटासा व्हिडिओ करून पाठवा मी. आता माईक तुझं बंद असू. सर आलेले सोबत बोलते. शुभम आजच आहे त्यांचं पण कंपनीनेच ठेवलंय हे. माईक कुणाचं चालू आहे मला आपलं ध्यान राहते बेटा, आपण आठवण ठेवायची. यस, माझं माईक चालू आहे कडे. पहिल्यांदा माईक कडे लक्ष. सर वेलकम. कुद्रे सर. Yes. Good morning to everybody. Good morning. Good morning, sir. रोहिणी, खूप अंधार दिसतोय तुझ्या इथं. मध्ये रूम मध्ये आहेस का? नाही सर, लाईट गेली. लाईट गेली. दिसतंय का पण तुला अभ्यासाचं लिहून घ्यायला त्रास होईल ना? ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी माईक बंद करा. सरांचं चालू राहील. पोस्ट केलं का?
सर होस्ट करा स्क्रीन शेअर साठी. सरजी केलंय सर, केलेलं आहे सर. यस इथं कसं करतो केलं केलं. आता मला होस्ट करा सर, म्हणजे तुमचं स्क्रीन शेअर केलं मला. आज 348 आणि 348 दिवस आणि आपला स्पोकन इंग्लिशचा आजचा डे 18 18वा दिवस. 18 मध्ये टेन्सचा आज आपला 9वा दिवस. 8 दिवस आपले संपलेले आहेत आणि 9व्या दिवशी तुमचं सिंपल फ्युचर टेन्स साठी आदरणीय कुत्रे सर आपल्या सोबत आहेत. कुत्रे सर स्वागत आहे आपलं. कंटिन्यू. आता फक्त मला एकदा होस्ट करा सर, म्हणजे मला इकडून कंट्रोल ठेवता येईल. Recording in progress. स्क्रीन सर कोणीतरी गजानन कदमला सांगा. हा एक कोण आहे रे मिनिट गजानन कदम? रिमूव्ह करा त्याला. एक मिनिट सर, रिमूव्ह करतोय मी. डायरेक्ट रिमूव्ह करा सर याला. येस येस येस, विदिन अ रोज उठून सेकंड. क्लास किती करायचे का सुरुवातीलाच? सरळ रिमूव्ह करा सर याला. मला होस्ट करा सर. शुभम मला होस्ट करा बेटा. हा एक मिनिट. कोणत्या एका नंबरला करा, 2 आहेत माझे. त्याला पण एका मिनिटामध्ये रिमूव्ह करतोय. थोडा 1 मिनिट डिसेबल करू. येस, थँक्यू. गजानन कदम. ओके सर. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी वन्स अगेन. कालची तारीख होती, पण ती तारीख आपण असू द्या. काल मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हीही चार्जिंग कमी होते आणि करंट नव्हतं पावसामुळं. त्याच्यामुळे कालचा पिरियड मी आज घेतोय. थोडस व्यत्यय आला कालच्या पिरियडला, हरकत नाही. आज आपण पिरियड चालू करूया. परत एकदा सूचना, डिस्टर्बन्स करू नका. आता जो गजानन कदमनं केलं त्या पद्धतीनं कोणीही काही डिस्टर्बन्स करू नका. आपल्या तासाला कसं शिकता येईल हे बघा, कसं वाकडं करता येईल ते बघू नका. आपण इथं सगळे शिकण्यासाठी आलेले आहोत. ज्यांनी टाइमपास साठी आलं त्यांनी रिलीव्ह व्हावं. आपला आपण इथं 4 राहो 5 राहो ते चालतील, पण विनाकारण जे शिकणारे आहेत त्यांना मात्र त्रास कोणी देऊ नये. ओके, लेट इट बी. वी स्टार्ट टुडे सेशन, सिंपल फ्युचर टेन्स. Virtual class for student. Yes. का नाही त्या डे 17चं का नाही लिहिलेलं? हा लिहिलंय सर मी ते.
ओके ओके ओके. मला PDF वरती टाका म्हणून सांगितले, फोटो टाका म्हणून सांगितले. सर ते का नाही माझ्या शाळेचा अभ्यास पण जरा उशीर लागला भया आणण्यामुळं, त्यामुळे 11 वाजता झाला माझा अभ्यास पूर्ण, त्यामुळे जरा उशीर ओके. झाला. ओके ओके ओके, चालेल चालेल, ठीक. परत पाठव बेटा, नंतर अजून तपासून घेऊ. आता हो, इथे सर. घाई गडबडीत तपासणं नाही होत. ओके. Spoken English simple future tense. You know the simple future tense. Before this, we have studied about the two tense, past tense, present tense. Simple present tense, simple past tense. Thus, like simple future tense, this is one of the tense. What is the format? What is the structure of the sentence? When we use the simple future tense, there are many functions of the simple future tense, but generally we see in the future tense, before starting the action, activity, or the process, whatever we speak, that all sentences writes or speaks in the simple future tense. Now see the pattern. भविष्यामध्ये मी जाईन, मी येईन, मी खाईन, मी जाईल, अशी जी वाक्य राहतात ती सर्व वाक्य भविष्यकाळी वाक्य जी आहेत, साध्या भविष्य काळातील ती वाक्य या पद्धतीची असतात. आपण नेहमी म्हणत असतो मी खातो, मी जातो, मी येतो, मी उठतो, मी बसतो, ते साधा वर्तमान काळ झालेला होता. मी गेलो, मी आलो, मी जातो, मी खाल्लो, अशी जी वाक्य होती ती साध्या भूतकाळामध्ये होती. आता आपल्याला जे घ्यायचंय ते आता साधा भविष्यकाळ. त्याला आपण मी जाईल, मी येईल, मी अभ्यास करेल, किंवा मी वाचेल, मी खेळेल, मी खाईल, अशी जी वाक्यरचना आहे त्या वाक्यरचनेसाठी साध्या भूतकाळ भविष्यकाळाचा वापर केला जातो. या काळामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आहेत तेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. करता तर तुम्हाला आता लक्षात आलंय. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे आपले कर्ता आहेत, सब्जेक्ट आहेत. आणि सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स या काळामध्ये किंवा कुठल्याही टेन्स मध्ये क्रियापद वापरतोच. क्रियापदाशिवाय कृती कळत नाही आणि वाक्यरचना आपली पूर्ण होत नाही. म्हणून क्रियापद हा असतो. फक्त काळानुसार कधी कधी सहाय्यकारी क्रियापद बदलत असतात. या काळामध्ये जी सहाय्यकारी क्रियापद आहेत ती आहेत शाल आणि विल. तर तत्पूर्वी आपण शालचे पाहू, आयचे. आय शाल गो, मी जाईल. शाल आणि विल हे जे दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यामध्ये शाल हे फक्त आय आणि वी सोबत वापरतात. बघा, ही मात्र बाब लक्षात ठेवा. शाल कोणासोबत वापरतात? आय आणि वी या दोघांसोबतच शाल वाक्य रचनेत येतो आणि बाकी सगळ्यांसोबत विल येतो. आता ही जी रचना आहे ती आय शाल गो, मी जाईल. नेक्स्ट, मी लिहीन. व्हॉट इज द सेंटेन्स? आय शाल राईट. I shall write. Raise your hand. Don't disturb. I shall write. If मी वाचेल, मी वाचेल असं जर लिहित असेल. हा सुमित, सर मी सांगू? I shall read. I shall read. ओके. एक लक्षात ठेवा, एखाद्याचं जर नाव घेतलं ना परत तुम्ही मी सांगू का म्हणू नका. वेळ जातो त्यामध्ये आपला. वेळ वाचवण्याचा प्रयत्न. श्रेया, आर्यन, कुणी असो, तुमचा हँडरेज असेल तर राहू द्या, पण मध्ये कुणीही बोलू नका. सरांनी नाव घेतलं कम्प्लिटली सर तासिका घेतील. तासिका संपल्यानंतर 40 मिनिटांनंतर पुन्हा आपण जॉईन होणार आहोत आणि फक्त कंट्रोलिंग टोटली सरांची असेल. मी फक्त या ठिकाणी पाहणार, माझं मी लिहित राहतोय आणि तुम्हाला फक्त डिस्टर्ब करणाऱ्याला फक्त मी रिमूव्ह करणार आहे, बाकी कुठले काही नाही. ओके, कंटिन्यू सर. तुम्हाला बोलायचंय ना, फक्त रेज हँड करा बेटो. हा, मी तुमचे नाव घेणार इथं. माझ्या पुढे स्क्रीन आहे, मी सगळं नाव घेतो. मी सांगू का हे वाक्यरचना नको, डिस्टर्बन्स नको. वेळेला आपलं वेळेला संपत. जास्त वेळ 1 तास 2 तास घालण्यापेक्षा
कमी वेळ चालू द्या पण व्यवस्थित चालू द्या. ओके. मी वाचेल. आता ही जी वाक्यरचना आहे ती कशी असेल? यस, आर्यन वाघमोडे. I shall read. Okay. What may be the मी खेळेल? This type of sentence is there. What is in the simple future tense? रोहिणी कसबे. I shall play. मी खेळेल. Yes, I shall play. What is the next sentence? रोहिणी जाधव. I shall eat. मी जेवणार. मी जेवणार का? जेवीन. मी खाईन. मी मी खाईन सर. सॉरी सर. मी खाईन. I shall eat. Okay, let it be. It happens. Oh, don't worry. मी खाईन. This type of sentences, first subject I, then shall, then V1. That is subject plus shall plus V1. Now take the examples. Run. Abhinav. I shall run. मी पळेल. मी पळेल. Yes. Ask. Tanmay. I shall ask. मी विचारेल. Then Anushri. I shall give. मी देईन. सर तुमचा माईक म्यूट आहे. त्यानंतर विवेक. से. Yes, say. Can you say? I shall. I I shall play. I Sleepचं shall. नाही, स्लेचं सांगायचंय. I shall. Okay. And in Marathi? मराठीमध्ये मराठीत सांग. यस, मी म्हणेन, मी सांगेन. ओके, नेक्स्ट. स्लीप. Next, Jaydev. I shall sleep. मी झोपेल. यस. आता झोपायचं नाही कोणी हा. ना. ओके, ओनली फॉर्मॅट इज देयर. Yes, yes. Next pattern, instead of I, we use the next verb we, or next subject we. आम्ही जाऊ. What is for the आम्ही जाऊ? We shall go. 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 Yes. For I and we use shall. We shall go. आम्ही लिहू. What is the sentence? Samiksha? We shall write. Yes, we shall write. आम्ही वाचू. तन्वी. तन्वी. हा सर. आम्ही वाचू. We shall read. Yes. Good. आम्ही खेळू. अनुश्री. पांडुरंग देवगुंडे. अनुश्री, आम्ही खेळू. We shall play. मी खेळू. Yes. आम्ही खाऊ. पांडुरंग. देवगुंडे. We shall eat. We shall eat. Eat. Yes.
For swim. Next example, swim. Shreya. We shall swim. आम्ही पोहू. Indrayani. Cry. ज्यांचं माईक चालू आहे त्यांनी बंद ठेवायचा, विनाकारण माईक चालू होता. आम्ही रडतो. आम्ही रडतो का? रडू. नाही, रडू. आम्ही रडू. Yes. रडू. प्राची. Say. प्राची. प्राची. श्रेयस, बोलू शकते? We shall say. आम्ही पाहू. आम्ही सांगू. आम्ही Okay. सांगू. श्रेयस, वृंदावनी. Sing. We shall sing. आम्ही गाऊ. Sing. आम्ही गाऊ. Oh yes. Pawan. Study. Last verb, study. Pawan, tell now. अंशुल, भंडारा. Be fast. माईक पण चालू आहे. श्रेयस, श्रेयस, सर नाही वाक्याचं उत्तर द्यायचं. येस सर नाही तर हाजरी घेत नाही आपण. काय चालू आहे आपली कृती? जयदेव. We shall study. आम्ही वाचू. Study वाचू म्हणजे का? वाचू होतं. स्टडी म्हणजे वाचू होतंय. नाही सर. मग आम्ही शिकू. स्टडी म्हणजे शिकू होते. I can say. Yes. 1 minute. 1 minute. 1 minute. थांब, थांब. You want to remember. त्याला Yes. विचारू दे. स्टडी या शब्दाचा अर्थ काय रे? उगाच काहीतरी ठोकून द्यायचं नाही बेटा. तन्मय. आम्ही अभ्यास करू. We shall study. What is the meaning of study? आम्ही अभ्यास करू. What is the meaning of study? Only study. स्टडी म्हणजे शिकणे. आम्ही शिकू. We shall study. सर स्टडी म्हणजे अभ्यास. Yes. अरे फक्त स्टडीचा शब्द आहे. लर्न म्हणजे शिकणे आणि स्टडी म्हणजे अभ्यास करणे. Learn and study. There is a difference between these two words. Remember again and again. Each and every word has a separate meaning and different meaning. Remember. Okay. Next, we change the word. Singular number. Second person. Tu. Tu जाशील. You will go. What is there? माईक चालू. You will go. Now here helping verb will be changes. Instead of shall, we take will. Shall हे फक्त I आणि we सोबतच येतं. बाकी सगळ्या ठिकाणी will येतं. मी तुम्हाला वारंवार सुरुवातीलाही सांगितलंय. परत सांगतो. शाल वापरायचं का will वापरायचा गोंधळ नाही करायचा. I असेल, we असेल तर shall आणि नाही नसेल तर will. तू जाशील, you will go. What is the next sentence? गणेश. Yes, Ganesh, can you? Yes. Ganesh, what happened? Yes. Yes, you will write. Right. Samiksha, Indrayani. You will read.
तू वाचशील. Yes. Indrayani, You will read. You will play. तू खेळशील. yes, yes. तू खाशील. रोहिणी कसबे, You will eat. तू खाशील. yes. Take examples. Walk. Anshul, Anshul, he is not ready. Tanvi, You will walk. तू चालशील. yes. Answer. Rohini Jadhav, आज रोहिणी देशमुख. You will answer. तू उत्तर देशील. yes. Talk. Abhinav, You will talk. तू बोलशील. yes. रोहिणी देशमुख. व्हिडिओ चालू नाही. 500 मैत्रिणी काल जॉईन होला. 500 जण 500. C. Anusri, जास्त होत होते लय जास्त राहतात मात्र ते जायला एंट्री नाही. कोणाची बोलायला? Anusri, C. I can sir. Yes. You will see. तू पाहशील. Okay. दीपक. Take. दीपक किंवा समर्थ. Sir, I can. Can I sir? हा करण. Yes. सिद्धेश. Sir, you will take. तू घेशील. ओके. Yes. You know the format. With the you, they use will. You will go. Verbs first form, that is V1. S plus will plus V1. Here. Now plural form. Second person plural form. तुम्ही जाल किंवा तुम्ही जाशाल. You will go. Sentence pattern is same in the English, no change. But in the Marathi, instead of you, तू, we use तुम्ही. एकटा असेल तर तू म्हणतो आपण, अनेक असतील तर तुम्ही म्हणतो. पण इंग्रजीतलं वाक्यरचना मात्र तीच असते. तुम्ही जाल किंवा तुम्ही जाशाल. आता हे परिस्थितीनुसार म्हणजे त्या त्या विभागात वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात वाक्यरचना, म्हणून मी 2 शब्द टाकलेले आहेत. तुम्ही जाशालही म्हणतात, तुम्ही जालही म्हणतात. तुम्ही लिहाल. You will write. You will write. Try to say your name. Don't disturb, please. तुम्ही वाचाल. What may be there? Srinivas. You will read. तुम्ही वाचाल. Yes. तुम्ही खेळाल. नेक्स्ट टू अंशुल टांगळे. Yes, sir. You Yes. will play. गुड. व्हिडिओ चालू ठेवा. इथं चालू Next ठेवून comes हँड to रेज करून समर्थ ठेवून देशमुख. बाकी बाजूला आहे. समर्थ देवगुंडे. तुम्ही खाल. समर्थ. You will eat. तुम्ही खाल. Yes. Now take examples of the following. Make, bake, make. इंद्रायणी. You will make. तुम्ही बनवाल. गुड. अनुश्री.
आर्यन, येस सर. हा येस. सेकंड वर्ड, यू विल डान्स. तू नाच. कुठं इथं डान्स? सेकंड वर्ड, आफ्टर मेक. अजून आले नव्हते. समीक्षा, यू विल बेक. तुम्ही बनवाल. बेक म्हणजे बनवावेल का बेटा? तयार करणे. बेक या शब्दाचा अर्थ काय? ते भाजणे. भाजणे. हा. देन व्हॉट इज द मीनिंग? तुम्ही भाजाल. ओके, नेक्स्ट वर्ड. आर्यन, आर्यन, यू विल से. तुम्ही okay. तुम्ही म्हणाल. हा. म्हणाल. Then, ओके. प्राची. रोहित, हा. राईट. प्राची. प्राचीन, रोहिणी कसबे, You will smell. तुम्ही सुगंध घेतलाल. घ्याल. घ्याल. कारण ल शेवटी आहे बेटा, ते लक्षात ठेवायचं. आणि एक सूचना, अगदी काही क्षणामध्ये मीटिंग बंद पडते. लागलीच तुम्ही 2 मिनिटाच्या आत पुन्हा त्याच लिंकला क्लिक करायचं आणि जॉईन व्हायचं. म्हणजे लागलीच आता दुसरा प्रकार न सुरू करता आपण इथे मीटिंग संपते आपली. फक्त काही सेकंद शिल्लक आहेत, तेव्हा हे संपल्याबरोबर आपण याच्या पुढील भाग पुढच्या मीटिंग मध्ये घेणार आहोत. लागलीच त्याच लिंकला क्लिक करायचं आणि पुन्हा जॉईन व्हायचं. ओके. स्मेल. जयदेव.